भरपूर क्लायंट आम्ही असे बघतो ना, की जे अगदी त्यांना रेडी पोझिशनच घर हवं असतं. म्हणजे कुठेही गेलं, की बाबा भरपूर जण भेटतात, की आम्हाला पाहिजे घर, पण रेडी पोझिशन पाहिजे. पण मग त्या केसमध्ये काय होतं ना, हे लोक खूप कन्फ्यूज असतात आणि भरपूर घरं बघतात आणि कन्फ्यूज होतात. त्यामुळे माझं सगळ्यांना एक नॉर्मली एक सांगणं असं असतं, की जर तुम्ही घर बघताय ना, तर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन बघा किंवा एखादं काम सुरू होणार आहे ते घर बघा. कारण काय असतं, की त्या ठिकाणी तुम्हाला इंटरनल चेंजेस करता येतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ना, की तुम्हाला रेट चांगला निगोशिएट करता येतो. जर ते प्रोजेक्ट सुरू होणार असेल किंवा ते प्रोजेक्ट अंडर कन्स्ट्रक्शन असेल, तर डेव्हलपरकडून तुम्हाला चांगला डिस्काउंट मिळतो त्या काळामध्ये. कारण बिल्डिंग कंप्लीट झाल्यानंतर काय असतं, की डेव्हलपरचा सगळा पैसा त्या प्रोजेक्टमध्ये लागलेला असतो आणि तो प्रॉफिट काढण्याच्या मागे असतो. त्यामुळे त्या ठिकाणी तुम्हाला कदाचित किंमत खूप जास्त मिळू शकते. पण भरपूर लोक म्हणतात, "बाबा आमचं रेंट जाईल, मग आम्हाला रेंट भरावं लागेल." नाही, आम्हाला रेंट नाही भरायचा. पण रेंट किती भरावा लागेल असा? 2 वर्षाचा रेंट जरी तुम्ही 20,000 जरी पकडला, तरी ₹4,80,000 आपण 20,000 जरी पकडलं, तर 24 महिन्याचा 4,80,000 जाईल. पण तुम्ही त्याच्यापेक्षा चांगला डिस्काउंट डेव्हलपरकडनं घेऊ शकता, जेव्हा तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन किंवा लॉन्चिंग होण्याच्या आधी प्रॉपर्टी बुक करता येतात. तर माझं सजेशन असं असतं, की हां, चांगली संधी आली आहे, चांगला रेट मिळतोय, रेडी पोझिशन तुम्हाला खरंच खूप आवडलंय, तर तुम्ही घेऊन टाका. मग त्या ठिकाणी कन्फ्यूज राहू नका. पण उगाच प्रॉपर्ट्या बघत राहायचं आणि प्रॉपर्टी घ्यायचीच नाही. मग त्याच्यात तुमच्या चांगल्या संधी पण जातात, प्रॉपर्टी जातात आणि मग आपला विस्मूड होतो. त्यापेक्षा योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करा.